भारत देशाचा असो, पाकिस्तानचा असो, तो नकटा असो, गोरा असो, काळा असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, काही फरक नाही. जो कोणी विश्वास ठेवेल आणि कुठेही विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाच्या संबंधामध्ये 5 गोष्टी आपल्याला सांगितले. ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. वाचा आपण योहान सुसमाचार 5वा अध्याय वचन 24. योहान सुसमाचार 5वा अध्याय वचन 24. मी तुम्हाला हा. खचित खचित सांगतो, हा. जो माझे वचन ऐकतो जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त त्याला झाले आहे. सार्वकालिक जीवन मिळाले आहे. आमेन. आमेन. जो कोणी विश्वास ठेवतो, येशू म्हणाला ज्यानं मला पाठवतो माझा बाप स्वर्गामध्ये, तो माझा पिता स्वर्गामध्ये, जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला नक्कीच सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे. आमेन. म्हणजे विश्वास करणारा सार्वकालिक जीवन आहे. त्यावेळेस येशू म्हणतो माझ्यावरती विश्वास आणि माझ्या पित्यावरती विश्वास. वाचा आपण 11:25. योहान 11:25. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. गेला असला तरी जगेल. देवाच्या समोर विश्वास करायला काय प्राप्त होत आहे याविषयी येशू सांगतो. येशू ख्रिस्ताने लाजारला मेल्यामधून उठवलं. आता येशू म्हणाला की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तर तो जगेल. वाचा आपण योहान 12:46. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. आमेन. आमेन. येशू म्हणाला विश्वास ठेवणारा कोणीही जगाच्या अंधकारामध्ये राहू नये, अंधाराच्या गोष्टीमध्ये चाच पडू नये म्हणून मी विश्वासधाऱ्यांच्यासाठी प्रकाश असा आलो आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं देव म्हणू येशू आम्हाला सांगत आहे विश्वासाला काय प्राप्त होत आहे. आणि योहान सुसमाचार 20वा अध्याय वचन 21 आम्हाला सांगत आहे. 31. योहान 20:31. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा हा. आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे हा. म्हणून ही लिहिली आहेत. आमेन. देवाची वचने जी आम्ही शिकत आहोत, पवित्र शास्त्र बायबल जे लिहिलं आहे, येशू म्हणाला कोणाचाही नाश होऊ नये तर जीवन प्राप्त व्हावी म्हणून ही वचने लिहिली आहेत. लिहिलेली वचने वाचणे, लिहिलेले वचने पाठ करणे, लिहिलेल्या वचनाप्रमाणे चालणे यासाठी देव आमच्याकडून अपेक्षा करतो. काही उदाहरणं मला पाहता येतात की मत्ती सुसमाचार 8वा अध्याय वचन 2 मध्ये आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला येशूकडे आला व त्याच्या पाया पडून त्याच्या पायाकडून त्याला म्हणाला प्रभूजी आपली इच्छा असली तर मला हा. शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तो कुष्ठरोगी म्हणाला ज्याची बोट तुटलेली आहेत, ज्याचं नाक खुंटलेलं आहे, ज्याच्या अंगाचा वास मारताय, तो म्हणाला प्रभूजी तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करण्यासाठी समर्थ आहात. म्हणजे त्या कुष्ठरोगाच्या अंतःकरणामध्ये विश्वास होता की हा देवाचा पुत्र आहे, हा येशू आहे, हा आरोग्याचा धनी आहे आणि याच्यापासून मला नक्कीच आरोग्य मिळणार आहे. देवाचं अजून एक आम्हाला उदाहरण पाहायला मिळतं आणि मत्ती सुसमाचार 9वा अध्याय आणि वचन 28. एक आंधळा मनुष्य तो घरात गेल्यावर हा. ते आंधळे त्याच्या जवळ आले. 2 आंधळे तिथे आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? हा. ते त्याला म्हणाले होय प्रभू. येशूने त्याला प्रश्न केला तुम्ही विश्वास धरता का? ते म्हटले होय. त्यावेळेस ते आंधळे बरे झाले. वाचा आपण मत्ती सुसमाचार 8वा अध्याय वचन 8-10. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मार्गी येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. एक शताधिपती होता, त्याच्या खाली काम करणारे अनेक लोक आहेत आणि तो शताधिपतीचा चाकर आजारी होता, नोकर आजारी होता. तो म्हणाला प्रभूजी आपण माझ्या घराच्या छताखाली यावेत, त्या योग्यतेचा मी नाही, माझी ती लायकी नाही, पण इथून तुम्ही शब्द बोला म्हणजे तिथे माझा दास बरा होईल. येशू म्हणाला एवढा मोठा विश्वास मला इस्रायलामध्ये पाहायला मिळाला नाही. आमेन. येशू शब्द बोला रोगी बरा झाला. विश्वासाने काय होतं याच्याविषयी आम्ही पाहत आहोत. पुढचं एक वाचूयात आपण आणि मत्ती सुसमाचार 15वा अध्याय वचन 28. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले हा. बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. एक कनानी स्त्री होती आणि ती कनानी स्त्री येशूकडे आली
आणि येशूला म्हणले, प्रभूजी माझ्या मुलीला भूत लागला आहे, त्याला तुम्ही बरं करा. येशू म्हणाला, घरच्या लोकांचं जेवण काढून कुत्र्यांना वाटणं हे बरोबर नाही. तर तिनं उत्तर दिलं, ती म्हणाली, प्रभूजी घरचे लोक जेवत असताना जे त्याच्या ताटातून खाली काय पडतं, त्या पडलेल्या चूरवरती कुत्री जगतात. येशू म्हणाला, फार मोठा विश्वास आहे. आणि त्याच घटकात तुझी मुलगी बरी झाली. आम्ही का पाहत आहोत देवाच्या सदनाला, की विश्वास हा शब्द आम्हाला जगण्यासाठी एक नवी ताकद देतो. विश्वास हा शब्द आम्हाला जगण्याची उभारी देतो, आम्हाला हिंमत देतो. शेवटचा एक भाग आपण वाचता आहोत, रक्तस्रावी स्त्री वाचा. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. ती रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष आजारी, अनेक वैद्य झाले, अनेक आजार झाले, अनेक झाडपणाचं औषध झाली, आणि काय सगळं झालं. आणि आता ती म्हणाली, या गर्दीमध्ये शिरून मी येशूला कसं सांगू, प्रभू मी अशा प्रकारे आजारी आहे. ती आजारी आहे हे तिला माहिती, पण तिच्या मनामध्ये विश्वास जागृत झाला. मी जर ख्रिस्ताच्या जवळ गेले, त्याच्या कपड्याच्या शेवटच्या गोंड्याला शिवले तरी मी बरी होईल. आमेन. आमेन. ती आली, ती झुकली आणि तिने ख्रिस्ताच्या त्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, तात्काळ बरी झाली. आणि येशू म्हणाला, कोण माझ्या शरीराला स्पर्श केला आहे. आमेन. देवाच्या जवळ विश्वास आम्हाला जगण्यासाठी ताकद देतो. विश्वास आमची संकटे दूर करतो. विश्वास आम्हाला उभारी देतो. आणि विश्वास आम्हाला ख्रिस्ताच्या संगती नातेसंबंध बळकट करतो. पण मी जे आज आपल्याला शिकवित आहे ते हे, की आम्ही जे सगळे विश्वासणारे लोक आहोत, 100 वर्षाची आमची मंडळी आहे, ह्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये काही गुणवैशिष्ट्य पाहिजेत, काही गुणधर्म आहेत. आता गुणधर्माची आम्ही माहिती घेणार आहोत. आमेन. आमेन. पहिला गुणधर्म आम्ही पाहतो रोमपत्र 6:4 मध्ये, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. माझा पहिला मुद्दा आहे, आम्ही जे विश्वासणारे लोक आहोत, आम्ही एखाद्या बाजारामध्ये थांबलो, एसटी स्टँडवर थांबलो, रेल्वे स्टेशनवर थांबलो, पुष्कळ गर्दी आहे, तिथं आमची ओळख कशी असेल की हा विश्वासणारा आहे, हा ख्रिस्ती आहे. कोणाच्या गळ्यामध्ये क्रॉस असेल तर लोक म्हणतील काय ख्रिस्ती आहे. एखाद्या स्त्रीनं कपाळाला काय कुंकू लावलं नाही, टिकली लावलं, ते म्हणते की कदाचित ख्रिस्ती आहे. पण यापेक्षा वचन सांगत आहे, तुम्ही जर विश्वासणारे आहात तर, प्रभूचा विश्वास तुमच्यामध्ये आहे तर, तुमचं जीवन जुनं जीवन निघून गेलं आहे आणि तुम्ही नवीकरण प्राप्त झाले आहात. आमेन. देवाच्या सद्गुणानं आम्ही नवीन जन्म पावलेले लोक आहोत. आमच्यामध्ये असणारा जुना स्वभाव, आमच्या असणाऱ्या जुन्या चाली रीती रूढी परंपरा, आमच्यामध्ये असणाऱ्या जुन्या सर्व शैतानाच्या गोष्टी, व्यसनाच्या गोष्टी ह्या निघून गेल्या आहेत आणि आम्ही नवीन पण धारण केलेले असे ख्रिस्ती लोक आहोत. म्हणजे आम्ही जर विश्वासणारे असं म्हणतो, आम्ही मुखाने सांगायची गरज नाही, तर आमचं नवीन पण हे लोकांना सांगून जाईल की हे विश्वासणारे प्रियजन आहेत. आमेन. दुसरा माझा मुद्दा आहे, वाचा आपण 2 कोरिंथ 5:7. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. विश्वास ह्याची व्याख्या पवित्र शास्त्र बायबल करते, ती ही की न पाहिलेल्या गोष्टीच्या विषयीचा भरोसा आणि जे प्राप्त झालं नाही त्याच्या विषयीची खात्री. आमेन. हालेलुया. हालेलुया. जे पाहिलेलं नाही ते पाहिलं आहे असं जे आहे तो विश्वास आहे. मिळालं नाही तर मिळालं आहे ही खात्री आहे, तर तो आमचा विश्वास आहे. देवाच्या सद्गुणानं आम्ही नेहमी हे लक्षात घ्यावे, आम्ही जे डोळ्यानं पाहिलं नाही आणि जे कानानं ऐकलं नाही ते प्राप्त करण्यासाठी आम्ही ख्रिस्तावरती अंतकरणापासून विश्वास ठेवतो. त्या देवपित्यावरती आम्ही अंतकरणापासून विश्वास ठेवतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाच्या सद्गुणानं न पाहिलेल्या गोष्टीविषयी बरेच लोक डोळ्याला पाहून ज्या काही गोष्टी करतात त्यांचा देवावरचा विश्वास राहत नाही, कारण त्याचा विश्वास त्याच्या डोळ्यावरती आहे. आणि डोळ्याला दिसण्याच्या चांगल्या गोष्टी आहेत, डोळ्याला मोहन पाडण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गुंतून जातात आणि ख्रिस्ताचा त्याचा विश्वास तो अल्पसा राहतो. आम्ही नेहमी काही प्रसंग येऊ दे, काही अडचण येऊ दे,
कोणती समस्या असू दे, समस्येचा डोंगर उभा असू दे, त्याच्यातून आम्ही नक्की समजू की माझा देव मला डोंगराच्या पलीकडे नेणार आहे. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. वचन मी ऐकूया. तिसरा माझा मुद्दा आहे गलती 5:16-17. गलती 5:16-17. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. हा. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. हा. ही परस्पर विरुद्ध आहे. हा. ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. संत पाऊल गलतीतल्या मंडळीला लिहितो की देहवासना आणि आत्म्याचा संबंध हा परस्पर विरोधी आहे. त्याचं तोंड एकामेकाकडे नाही तर त्यांचं तोंड वेगळ्या दिशेला आहे. यासाठी जे देहाचं चिंतन करतात ते देहाचं चिंतन हे सार्वकालिक मरणाकडे नेणार आहे. जे आत्म्याचं चिंतन आहे ते सार्वकालिक जीवनाकडे नेणार आहे. आमेन. आमेन. आणि म्हणून मी एक कृती करणार आहे. आता कृतीकडे तुमचं सगळ्याचं लक्ष असलं पाहिजे. ती कृती ही आहे की 2 तरुण मुलं माझ्याकडे येतील. या यश आणि शिमोन या, दोघे जण या. यश आणि शिमोन त्यांच्याकडे पाहा तुम्ही सगळेजण. यश आणि शिमोन या समोर बघा, तिकडे पहिल्यांदा मंडळीकडे बघा. इथे जे आहे याचं नाव यश, हा जो आहे याचं नाव आहे शिमोन. पण तो थोड्या वेळासाठी. हा जो आहे हा सर्व ज्या देहाच्या गोष्टी आहेत, जगाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये वागणारा हा आहे. हा जो आहे हा आत्म्याच्या गोष्टी, आध्यात्मिक जीवन, धार्मिकता यामध्ये चालणार आहे. पाऊल म्हणतो गलतीतल्या मंडळीला की हे दोघे जण परस्पर विरोधी आहेत. आमेन. आमेन. परस्पर विरोधी आहे. शिमोन आता इथे उभा राहा, तिकडे तोंड कर. तू इथे उभा राहा, इकडे तोंड कर. लक्ष देत आहे सगळेजण. हे जे आहे ते आध्यात्मिक आणि हे जे आहे ते दैहिक. हा देहाचं चिंतन करतो, हा देहाचं चिंतन करतो. जे जगाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष लावतो. हा मात्र आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष लावतो. हे परस्पर विरोध आहे. पुढे चल, पुढे चल, पुढे चल, भिंतीपर्यंत. तू पुढे चल, पुढे चल, तिथं कॅशिव पर्यंत. तुमचं लक्ष या दोघांच्याकडे आहे. यश, शिमोनच्या हातामध्ये जे फुल आहे त्याचा रंग कसला आहे? शिमोनच्या हातात एक फुल आहे गुलाबाचं, त्याचा रंग कसला आहे? हा, मोठ्याने बोल. हा, का माहिती नाही? तुला दिसत नाही ते. आमेन. कारण का ह्याचे डोळे दुसऱ्या दिशेने आहे. शिमोन, यशच्या हातामध्ये जो पेन आहे त्या पेनामध्ये जो ते लिहित आहे त्यातली शाई कसली आहे? लाल आहे का काळे? हा, मोठ्याने बोल. का माहिती नाही? दिसत नाही. आमेन. म्हणजे हे दोघे जण जे आहेत, यशकडे हे दोघे जण जे आहेत हे दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नाही. कारण का? ह्याचा स्वभाव दैहिक गोष्टीकडे, ह्याचा स्वभाव आध्यात्मिक गोष्टीकडे. तर इकडे काय चाललंय याला काही माहिती नाही. तर जेव्हा समोर येतील आता त्या एकमेकाकडे बघा. ह्याच्या बटनाचा रंग कसला आहे? काळा. ह्याच्या गळ्यात चेन आहे कसली आहे? सोन्याची. असं दोघे जण हातात हाताना असं चला, हातात धरून चला. आमेन. आता बघा माझ्याकडे. आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आणि दैहिक वृत्तीचा मनुष्य हातामध्ये हात घालून चाललेले आहेत. हे देवाचा गौरव होईल का? हॅलो, हे देवाचा गौरव होईल का? नाही. म्हणून पाऊल म्हटला हे विरोध आहेत. हे कधीच एकमेकाच्या हातामध्ये हात घालू शकत नाहीत. विश्वासणारे लोक थोडा वेळ देवासंगती आणि बाकीचा वेळ जगासंगती चालू शकत नाही. आमेन. हालेलुया. देवाच्या सद्गुणानो आम्ही नेहमी लक्षात ठेवावे की आम्ही जगाबरोबर चालणारे नाहीत, देहाबरोबर चालणारे नाहीत, देहाचे ऐकणारे नाहीत, तर आम्ही नेहमी ख्रिस्ताचे ऐकणारे असे आहोत. एक टाळी आपण यासाठी आपण पाहत आहोत की विश्वासणाऱ्यांच्या मध्ये प्रत्येकामध्ये हे 8 गुणधर्म आहेत. आम्ही जे आता गुणधर्म बघितला हा 3रा गुणधर्म आहे. 4था गुणधर्म आहे तो इफिसियोन पत्र 4 अध्याय वचन 1. म्हणून जो मी प्रभू मध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पुन्हा एकदा वाचा. म्हणून जो मी प्रभू मध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला.
संत पाऊल म्हणतो एफिसच्या मंडळीला, तुम्हाला झालं जे पाचारण आहे, देवाला केलेली तुमची जी निवड आहे, तुम्ही जे देवाला स्वीकारलेले आहात, ते तुम्ही तुमच्या पाचारणा शोभेल असं चाला. आमेन आमेन. 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 पाचारणा शोभेल असं चाला. घरंदाज हा एक शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घरंदाज म्हणजे काय? कुलीन. कुलीन म्हणजे काय? तुम्ही बोलायचं पण आहे. कुलीन स्त्री, घरंदाज स्त्री म्हणजे काय? घरातल्या सर्व गोष्टी माहित असतात. बोला बोला. हा म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पाचारांना शोभेल तसं चाला. ज्या घरात ती नांदायला येते त्या घराची असणारी चाल चालणूक, त्या घराची असणारी वागणूक त्याला शोभेल असंच ती चालायला पाहिजे. तिकडून आलेली तिची चालणूक इथं चालणार नाही. आमेन. माहेरचं काय ते माहेरला टाकून देऊन सासरमध्ये आल्यानंतर सासरचे असणारे नियम अटी, तिथल्या असणाऱ्या परंपरा याच्याप्रमाणे तिला जावं लागेल. आमेन. पाऊल म्हणतो तुम्हाला झालं पाचारण आहे ते पवित्र पाचारण आहे. तुम्हाला जे पाचारण आहे ते आध्यात्मिक पाचारण आहे. तुम्हाला झालं पाचारण ते धार्मिक पाचारण आहे. त्याला शोभेल तसं तुम्ही चाला. आमेन. आणि म्हणून विश्वासाचा तो गुणधर्म आहे. तो कुठेही असो, कोणत्याही गल्लीत, कोणत्याही समाजात असो, कोणत्याही जागी असो, तो आपल्याला झालं पाचारण ओळखतो. आता ते पाचारण ओळखून तो उजवी डावीकडे पाहत नाही. आपल्या नाकाच्या समोर असता जो येशू आहे ना, त्या येशूकडे पाहतो आणि त्याला शोभेल असं चालतो. आमेन. मला पुढचा मुद्दा आहे, वाचूया आपण 5वा मुद्दा. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय वचन 2. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्या करिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. आमेन. संत पाऊल तो लिहित आहे एफिसच्या मंडळीला. तो म्हणतो परमेश्वर देवपित्याने येशूला इथं पाठवलं आणि येशूनं अशी प्रीती केली की त्याच्या मरणाच्या द्वारे तो जो सुवास आहे तो सुवास परमेश्वर देवपित्याला प्रिय झाला. ख्रिस्ताने त्या प्रीतीचं प्रमाण दिलं, त्या स्वतःचा प्राण दिला. त्याची इच्छा आहे की त्याची प्रीती आमच्यामध्ये असावी आणि ती प्रीती आम्ही इतरांच्या मध्ये घेऊन जावी. आमेन. आमेन. विश्वासदाराच्या मध्ये ख्रिस्ताची प्रीती ठासून बनलेली आहे. पहिले करीन 13 अध्यायामध्ये आम्हाला प्रीतीविषयी फार चांगलं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी प्रीतीचे 21 गुणधर्म आम्हाला पाहायला मिळतात. आपण त्याचा वाचणार नाही, परंतु प्रीती नेहमी आम्हाला ख्रिस्त कसा प्रीतीनं वागला त्याप्रमाणे वागण्यासाठी शिकवते. आमेन. आमेन. येशूची प्रीती वेगळी आणि माझी प्रीती वेगळी असं होत नाही. कारण तो माझ्यावरती प्रीती करतो, मी त्याच्यावरती प्रीती करतो, असं जेव्हा मी म्हणतो त्यास मी ख्रिस्ताची प्रीती माझ्या जीवनामध्ये लागू करतो आणि त्याप्रमाणे जीवनभर चालतो. योहानाचं पहिले पत्र 4था अध्याय वचन 20 आम्हाला सांगत आहे, मी देवावर प्रीती मी करतो देवावरती प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा जर द्वेष कोणी आपल्या करेल, बंधूचा द्वेष करत असेल तर तो लबाड आहे. तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या कारण डोळ्यापुढे असणाऱ्या आपल्या बंधूवरती जो प्रीती करीत नाही, प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर त्याला न पाहिलेला देव जो स्वर्गामध्ये आहे, हजारो किलोमीटर उंचीवरती, लाखो किलोमीटर उंचीवरती, त्या देवाला कुणी कधी पाहिलं नाही. आणि ज्या देवाला आम्ही पाहिलं नाही त्याची प्रीती आमच्यामध्ये येशूच्या द्वारे आली. असं जर आम्ही आहे म्हणतो माझी ख्रिस्ताची प्रीती आहे, तर नक्कीच आमच्या डोळ्याच्या समोर असणारा एखादा दरिद्री असेल, गरीब असेल, गरजवंत असेल, आजारी असेल, दुःखी कष्टी असेल, अशांच्यावरती जसं आम्ही प्रीती करतो, आम्ही ख्रिस्तावरती प्रीती करतो. आमेन. आमेन. आणि म्हणून आम्ही ती प्रीती जपायला शिकायला पाहिजे. आपण त्यातच अजून एक वाचा. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. पहिले योहान 5वा अध्याय वचन 3 आम्हाला सांगत आहे, देवावर प्रीती करणे देवावरती प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. ज्या 10 आज्ञा आम्हाला जुन्या खरामध्ये पाहायला मिळतात आणि प्रभू श्री ख्रिस्ताने 10 आज्ञाचं रूपांतर 2 आज्ञामध्ये केलं. तो म्हणाला जशी आपणावर तशी आपल्या शेजारावरती प्रीती कर. देवाच्या सद्गणानो, प्रत्येक मनुष्य विश्वासो असो अगर नसो, प्रत्येक मनुष्य आपल्या शरीरावरती फार प्रेम करतो.
त्या शरीराला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फार काळजी घेतो. आमेन. आमेन. हालेलुया. त्याला कुठं दुखू नये, कुठं खुपू नये, त्याला काही त्रास होऊ नये अशी तो काळजी घेतो. त्याप्रमाणे येशू म्हणाला, जशी आपल्या शरीरावरती प्रीती करतोस तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. तो शेजारी कदाचित तुझा दुश्मन असेल, कदाचित तुझा वैरी असेल, तर त्याच्या तशीच प्रीती कर जशी शरीरावरती करतोस. आम्हाला मी देवावरती प्रीती करतो असं म्हणणार आहे. प्रत्येक जण प्रीतीमध्ये टिकून राहू, प्रीतीमध्ये वाढत जाऊ असं ज्यास होतं त्यास मी विश्वासणार आहे आणि माझं ती जबाबदारी असं मला समजते. इफिसियन्स पत्र 5 अध्याय वचन 15 मला सांगत आहे. माझा 6वा मुद्दा आहे. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. आमेन. अज्ञानाप्रमाणे नाही तर ज्ञान मिळवल्याप्रमाणे, ज्ञानी लोकांच्या प्रमाणे सभोवार नजर टाकून तुम्ही रोजचं जीवन क्रमित करावे. बघा, जंगलामध्ये जो सिंह असतो, तो सिंह 5-10 पावले पुढे चालतो, थांबतो आणि पाठीमागे वळून पाहतो माझ्यावर कोणी हल्ला करत आहे काय. पुढे पुन्हा नजर लावतो, पुढून कोणी येणार आहे का, आणि पुन्हा पुढे जातो आणि पाठीमागे वळून पाहतो. त्या सिंहाला ती भीती असते की मी कोणाच्या जबड्यात जाऊ नये. देवाचं सद्गुण. आमच्या सभोवताली अनेक वाईट गोष्टी आहेत. शैतानानं भरलेलं हे जग आहे, ते शैतानाच्या आधिपत्याखाली आहे. अशा वेळेला कुठून कसाही हल्ला आमच्यावरती होऊ शकतो. मोबाईलचा हल्ला, टीव्हीचा हल्ला, भांडणाचा हल्ला, व्यसनाचा हल्ला, हा सर्व हल्ला आमच्यावरती कधी येऊ शकतो. आम्ही सांभाळावे, सगळीकडे पाहून आम्ही आमच्या ख्रिस्ताकडे नजर लावी. आमेन. आमेन. बहुतांचं जे आहे ते बघतो आम्ही, परंतु आम्ही ख्रिस्ताकडे पाहतो नाही का. पेत्र जेव्हा त्या पाण्यावरती चालायला लागला, जोपर्यंत त्याची नजर ख्रिस्ताकडे होती तो पाण्यावरती चालत होता आरामामध्ये. पण ज्या त्याला उजवीकडे बघितलं लाटा उसळलेल्या आहेत, डावीकडे बघितलं वारा मोठ्याने येत आहे, त्यावेळेस मात्र तो घाबरला आणि भिवून तो बुडायला लागला. आमचं जीवन तसं आहे. ज्यावेळेस आम्ही जगाकडे पाहतो आणि जगात गुरफटून जातो त्यावेळेस आमची नजर ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून बाजूला हटलेली असते आणि आम्ही नाशाकडे जाण्याचा योग येतो. देवास्तव खबरदारी आम्ही बाळगू की आम्ही नेहमी ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहून पुढे जाऊयात. वाचा आपण 1 योहान 1 अध्याय 7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आमेन. आमेन. येशूचं रक्त आपल्याला पापापासून शुद्ध करतं. पण माझा जो मुद्दा आहे तो विश्वासणारा नेहमी इतरांना प्रकाश देतो. जे अंधकारामध्ये चाचपडत आहे त्यांना येशूचा प्रकाश घेऊन तो विश्वासणारा पुढे जातो. येशू म्हणाला मी जगाचा प्रकाश आहे. पुढे जाऊन येशू म्हणाला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे आम्ही जे विश्वासणारे आहोत, 100 वर्षाची आमची मंडळीमध्ये असणारा हर एक लहान थोर, आम्ही प्रत्येक जण एक विश्वासणारा आहोत. मग तो काजव्याचा जर विश्वासणारा, काजवा जो झाडावरती आम्हाला शेतामध्ये पाहायला मिळतो, तो थोडा थोडा प्रकाश देत असेल आणि मोठा जो मर्क्युरी बल आहे तो मोठ्याने प्रकाश देत असेल. जिथं कुठं जसा आम्हाला प्रकाश द्यायचा आहे त्याप्रमाणे प्रकाश देतो. कारण प्रकाश नेहमी अंधकाराला दूर करतो. आमेन. आमेन. अनेक लोक अंधकारामध्ये चाचपडत आहेत, नाशाकडे चालले आहेत, नरकाकडे चालले आहेत. त्यांना गरज आहे आमच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश जाण्याची. आणि आम्ही जर विश्वासणारे आहोत तर आमच्यामध्ये ख्रिस्ताचा तो प्रकाश आहे आणि तो प्रकाश घेऊन आम्ही जगासमोर जातो. आमेन. आणि म्हणून येशू म्हणाला दिवा लावून लोक तो दिवा दिवटनी वरती ठेवतात, डब्याच्या वरती ठेवतात. डब्याच्या खाली झाकून ठेवणारा जर कोण असेल तर तो वेडा असेल. दिवा लावलाय आणि तो लावला दिवा जो डब्याच्या खाली कोण ठेवला तो वेडा असेल. देवा आम्ही सगळेजण या जगासाठी दिवटनी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे ख्रिस्ताचा प्रकाश जगाला देणारे लोक आहोत. आमेन. आणि माझा शेवटचा मुद्दा आहे तो 8वा मुद्दा. वाचा आपण 1 योहान 2 अध्याय 6. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्यांनो तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. बस. पाऊल म्हणतो की जगणे ख्रिस्त मरणे हा लाभ. पण योहान इथं लिहितो की जसा ख्रिस्त आहे तसं तुम्ही ख्रिस्ताच्या संगती चालावे, ख्रिस्ताच्या मागून चालावे. आमेन. विश्वासणारे सर्व संतगण हो, कोथळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे सगळे चर्च मेंबर्स ऐका, 100 वर्षाची आपली मंडळी आहे. याकोब म्हणाला
एकच देव आहे असा तू विश्वास ठेवतोस काय? ठेवतोस तर ते बरं करतोस, कारण भूतेही तसाच विश्वास ठेवतात. भूते तेवढा विश्वास ठेवून थांबत नाही, ते थर 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 कापतात, ते घाबरतात नाही का. येशूच्या घरशेकरच्या प्रांतामधून चाललेला होता एक भूतग्रस्त तरुण, त्या ठिकाणी होता. तो आरडत ओरडत पळत असे, त्याला बेड्याने घातलं तर बेड्या तोडत असे, साखरदंड तोडत असे, तो कब्रस्तान मध्ये राहत असे. येशू येत आहे म्हटल्यानंतर तो म्हणाला, अहो येशू नासरेतकर, तुम्ही आमच्यामध्ये का पडता? घाबरला तो, भ्याला. आम्ही जर घाबरतो देवाला तर त्याच्या आज्ञा पाळतो. आम्ही जर घाबरतो देवाला आम्ही त्याच्या संगती राहतो. आमेन. आमचा विश्वास भूताच्या पेक्षा आमचा विश्वास दूतासारखा असावा. प्रेज द लॉर्ड. त्यात पुढचं वचन वाचा. विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता आणि क्रियाने विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. वाचा. आणि वचन 26 वाजता त्यातलं. हा. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रिया वाचून तसा निर्जीव आहे. विश्वास क्रिया वाचून व्यर्थ आहे. आमेन. आमेन. माझा शेवटचा मुद्दा आहे हा. प्रेज द लॉर्ड. विश्वास हा क्रिये वाचून व्यर्थ आहे. म्हणजे शरीर आणि आत्मा यांचं नातं जसं एकरूप आहे, घनिष्ठ आहे, तसं विश्वासदारांचा विश्वास आणि त्याची ख्रिस्ताप्रमाणची कृती ही एकच आहे, एकरूप आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आम्ही विश्वासणारे आहोत, तर विश्वासदाराचा गुणधर्म आमच्यामध्ये आहे. आणि तो गुणधर्म आम्ही ज्या गल्लीतून जातो, ज्या गावातून जातो, ज्या शाळेतून जातो, ज्या कामावरून जातो, तिथले लोक, विदर्भी लोक आम्हाला पाहतात आणि ते म्हणतात, हा ख्रिस्ती आहे, याच्यामध्ये ख्रिस्त आहे. आणि जर चुकून आमच्या हातून काही विपरीत घडलं तर ते म्हणतील, हा काही ख्रिस्ती नाही, हा काही देवाला मानत नाही. आम्ही हालेलुया. म्हणून आम्ही सांभाळू की आमचा जो देव प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा असता जो विश्वासाचा हा जो शब्द आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करू आणि त्याद्वारे देव नक्कीच आम्हाला आशीर्वादित करेल. देव आपल्या वचनाद्वारे आम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू. आमेन.